हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सफरीत सरिता चॅनलमध्ये। तर गुड मॉर्निंग मैत्रिणींनो। तर चला, आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। आपण आता बाहेरची साफसफाई करून घेऊया। मनी माऊ काय आलेली नाही अजून। अंगण झाडाचं काम चालू आहे आणि पेपरही आलाय। तर बघूया आपण आता पेपरमध्ये काय विशेष आहे। दिव्य मराठी, दोन जानेवारी 2025। आता 2025 चालू झालेलं आहे। गुरुवार आज। आजचा दिवस भारतरत्न पुरस्काराला सुरुवात। हे फ्रंट पेज आहे। आज सुविचार वगैरे काही नाही आहे। आणि ही पुरवणी, असा काहीच आजचा पेपर आहे। तर आता थोडा वेळ असंच ठेवून देते। अजून पुराज पप्पा काय उठले नाही, आज थोडेसे लेटपर्यंत झोपलेले आहे। म्हणजे पेपर वाचायला काही लगेच घाई नाही आहे। आपण तोपर्यंत बाहेरचं आवरूनच घेऊ आणि मग जाताना घेऊन जाऊ। बाहेरची साफसफाई झाली। चला आपण आता आतमध्ये जाऊया। तुलसी मैया, अजून तुळशीची पूजा करायची आपल्याला। नाही बघा, मनी माऊ आपली वाटच बघते, कधी येईल आणि मला दूध देईल। हो, आली का तू? थांब, आणते दूध तुला। मनी माऊला दूध देऊ आपण आता। हां, प्लेट, त्या प्लेटमध्ये तो ठेव। चित्र थांब, टाकेपर्यंत दम निघेल तर त्या इतकी घाई होऊन जाते, तिला भूक लागून जाते, नाटकं करते मग। चला आता आपण ही चहा पिऊ। आपण आता देवपूजा करून घेऊ, चहा नंतर पिऊ आता। कारण मग सर्व उठतील, मग लगेचच सर्व काही चालू होऊन जाईल। तर आपण एकदा शांततेत आता देवपूजा करून घेऊ। ओम नमः शिवाय। छान छान देवपूजा झाली आपली। दिवसाची सुरुवात अशी देवपूजेने केल्यावर दिवस खूप छान प्रसन्न जातो। देवाकडे प्रार्थना करू, आजचा दिवस सर्वांना खूप छान सुख समृद्धीचा जाओ। ओम नमः शिवाय। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। तर चला आपण आता चहा पिऊया। दादू उठलाय, सर्व आजी बाबा सर्वच उठलेले आता। बाल संगती नाव सुरता, बाल संगती धर्मदान का, बाल पावते। काय आठवतं का? मग आठवतं ना? चहा पाजली होती बघ, या, बसलो तर माझी देखारू जमजम शहराचा सव्वाशे वाई दमबेटी उभी राहिलो इकडे भगवान आंबेडकर आई जमजम करो शहराचा सव्वाशे वाई बाल बच्चे सुखाचे राहो आणि जे कारण त्या कमाई बरकत देऊ। नाव काढा, दम आहे दम, हा दर आहे। नाव काढवा। अनंतराव बाबाचा भाई गुंजाल कुळाचा, भाई अनंतराव बाबाचा भाई गुंजाल कुळाचा, भाई आदर्श साच्याचा उदार माय सुनाने केला। अनंतराव बाबाच्या भाई नावाला, भाई गुंजाल कुळाच्या भाई नावाला धर्म केला रे वासुदेवाला। अनंतराव बाबा रे गेले स्वर्गाला, मूर्ती गेल्या रे भाई स्वर्गाला। दम बेटी। अरे अनंतराव बाबाच्या भाई नावाला, भाई गुंजाल कुळाच्या भाई नावाला, भाई दान केलं रे वासुदेवाला, भाई धर्म केला रे वासुदेवाला, भाई धर्म दान का भाई संगते। घ्या घ्या, गरमागरम चहा घ्या। बाबाला 1-2 मेथीचा लाडू पिशवीत देऊन टाका, जेव्हा भूक लागेल तेव्हा खाऊन घेते। हो, मागच्या बाजून बी असं दिलं तर तू ना माझ्या मुलीनं भावाने करून तो घेऊन चाललं होतं त्याचं। हा सुखाचा राहो जे जे कारो सुखाची राही जमजम माळे शहराचा सव्वाशे राही आणि त्या लेका लेकीला नोकरी लागो बेटी आणि जे जे कारो बेटी येतो आहे। हा हो या या। 11:15 वाजले आणि दादूचं इथं टिफिन रेडी आहे। आज टिफिनसाठी भेंडीची भाजी बनवली आहे।
त्याला म्हणजे तुला एक पोळी द्यायची, फार फुगडी एवढं नशीब चांगलं आहे. दादाला भेंडीची भाजी खूप आवडते, तर त्याचा असा नाजूक नाजूक टिफिन रेडी आहे. तो पॅक करतोय आता आणि बॉटलही रेडी आहे. पिशवी लावायची आणि बॅगमध्ये टाकायचं. हे बघा तोही रेडी झालेला आहे. घाई गडबडीच्या वेळेला अशी मदत करतो बघा तो. स्वतः पिशवी वगैरे लावतोय टिफिनला. आता त्याला बाय बाय करू आपण. आणि बाबांचं काय चाललेलं आहे. बाबा आज फ्रेश झालेले, आंघोळ घातली स्वच्छ आणि झोपले नाश्ता वगैरे करून. त्याच्यामुळे असं हॉलमध्ये थोडासा अंधार केलेला आहे. आणि त्याचा मित्र आलेला आहे, सोबत जाणार आहे ते. तो नाही आला का रे दुसरा? गेलाय का? बरं चालेल. बाय बाय दादू. बाय बाय बाय. 12:10 झालेले. प्रतीक दादाही गेलाय स्कूलमध्ये, तिचे पप्पाही गेले बाहेर आणि आता ह्या दोघीही चालल्या. पेपर आहे का ग? पेपर चालू आहे अजून? क्लासमधले पेपर चालू आहे आणि स्कूलचे चालू होतील ना 7 तारखेपासून. ओके. काय ग काय राहिलं? हां तिची चप्पल मी पाठीमागे नेली होती ना. ते आमचं दोघींना एकमेकीचे येतं, त्याच्यामुळे तिच्या वस्तू मीच वापरते जास्त. ती हौशी घेते. ओके बाय बाय. ओ चॉकलेट किंग बाय करा ना. बाय बाय. बाय बाय. दादू आलाय स्कूलमधनं. हाय. कसा गेला दिवस? टिफिन संपवला का संपूर्ण? लगेच हे बघा डब्बा वगैरे काढून ठेवतोय. सर्दी झालेली त्याला पण. सर्वांनाच सर्दी झालेली, वातावरणच खराब आहे. 10:30 वाजले. आम्हाला शेकोटीकडे यायला खूपच वेळ झाला घरातलं सर्व आवरत करत, पण तरी पण हे आमच्यासाठी थांबलेच आहे. तर आता शेकोटीजवळ थोडा वेळ बसू आणि मग घरी जाऊया. थोड्याशा गप्पा वगैरे मारून मग थोडंसं दिवसाचा काय असेल थकवा तो इथे शेकोटीजवळ आल्यावर कमी होऊन जातो. आणि म्हणायचं असेल तर ह्या भैयाला म्हण, याच्यामुळे शेकोटी भेटली. हा का? हा का रे विजवली होती का? तो थांबा प्रतीक ते एवढं आहे थांबा. असं आहे का? दीदी पण आलेली आहे. नाही बसवलं होतो आम्ही. वैष्णवी नाही आली का? येऊन गेली आज भाजीपाला. मी पण आहे. असे सर्व आहे आम्ही आता आणि बाकी मेंबर गेले शेकोटीजवळ. आणि हे बघा शेकोटीमध्ये राताळ आहे ना? सिल्वर पेपर मध्ये भाजायला ठेवलेलं आहे. भारी लागेल एकदम. रोस्टेड रताळा. भैया सेम भैया मम्मी सारखं आहे ना. एकटेच नका खाऊ, तुमचं झालं का मला द्या. नाजूक चेहरा आहे. नाजूक दिसायला पण. त्या नाजूक आहे ना भैयाला काय बारीक म्हणायचं आपण. त्याच कोण त्याला ए पोरा थांब ना तू वर मम्मीवरच बरं का. शेकोटीकडे थांबून आता आपण घराकडे चाललो आहे. दिवसभराचं संपूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. झोपा.